वेंगुर्ला शहरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित केलेल्या दुर्गा माता दौंडला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। मुसळधार पाऊस सतत कोसळत असतानाही शेकडो युवक युवती, बालक तसेच ज्येष्ठ नागरिक उत्साहाने या दौडमध्ये सहभागी झाले। जय भवानी जय दुर्गा मातेच्या घोषणाने संपूर्ण वेंगुर्ला दुमदुमून गेला। दौंडच्या सुरुवातीला श्री देव रामेश्वर मंदिर येथून शिरोडा नाका येथे महिलांनी पंचारती ओवाळून औक्षण केले। पारंपरिक पोशाखातील महिलांनी आरती ओवाळून अक्षता व फुलांनी शुभेच्छा दिल्या। त्यानंतर मातोश्री नवरात्र उत्सव, दाभोली नाका, गाडी अड्डा नवरात्र उत्सव मार्केट आणि चार गदा मारुती मंदिर या प्रमुख औक्षण स्थळांवर नागरिकांनी उत्साहात दौंडचे स्वागत केले। लहानग्यांपासून ते तरुणाईपर्यंत प्रत्येकजण पूर्ण ताकदीने दौंडीत सहभागी झाले। पावसाच्या सरी अंगावर घेत अनेकांनी हा उत्सव आपला सण आहे अशी भावना व्यक्त केली। नागरिकांनी अनेक ठिकाणी पाणी, सरबत व प्रसाद वाटप करून दुर्गा माता दौंड मधील सहभागी मंडळींचे मनोबल उंचावले। दुर्गा माता दौंडसाठी पोलीस प्रशासनाने उत्तम सुरक्षा व्यवस्था केली होती। वाहतूक व्यवस्थापन, पावसात अडथळा न येऊ देणे तसेच दुर्गा माता दौंड सुरक्षेकडे काटेकोरपणे लक्ष दिले। आयोजक समितीने केलेल्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। विशेष म्हणजे विविध नवरात्रोत्सव मंडळांनी सामूहिकपणे सहभाग घेतल्यामुळे वेंगुर्ले शहरात एकात्मतेचा संदेश देखील अधोरेखित झाला। यावर्षी प्रथमच वेंगुर्ले दुर्गा माता दौंड आयोजन केल्यामुळे हे दौंड नवरात्रोत्सवाची खास ओळख ठरली। या दौंडमुळे धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जोपासना याचा संगम घडवते। पावसाच्या प्रतिकूलतेतही एवढा मोठा प्रतिसाद मिळणे ही या परंपरेची खरी ताकद असल्याचे जाणकारांनी नमूद केले। ब्युरो रिपोर्ट, समर्थ न्यूज, वेंगुर्ला।